महाबळेश्वरपेक्षा नंदुरबार निफाड थंड झालेला आहे। राज्यात कुठे किती तापमान आहे आपल्याला पाहायचंय आज काय विशेष मध्ये। दुसरी बातमी तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भातली ही बातमी। तर आपण पाहतोय तिरुपती मंदिरात नेमकं काय झालं होतं, कशामुळे ही घटना घडली, का चेंगराचेंगरी झाली, या संदर्भातला सविस्तर आढावा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून घ्यायचा आहे। तिसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी असेल आणि संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तब्बल 1 महिना पूर्ण झालाय। या महिनाभरात या प्रकरणामध्ये नेमकं काय काय झालं, तपास कुठपर्यंत आला, ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। तर या तीनही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसोबत या सर्व बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे। आणि पहिली बातमी बीड मधून बघूया। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच अर्थातच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेली होती। कल्पनाही करता येणार नाही अशा निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली। या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासह एकूण 6 आरोपींना बेड्या सुद्धा ठोकण्यात आल्या। मात्र कृष्णा आंधळे या आरोपीला बेड्या ठोकण्यात सीआयडी पथकाला अपयश आलं। मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी सध्या तरी विरोधक करताना आपल्याला दिसतंय। तर बातमी महत्त्वाची आहे, कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या तब्बल 28,000 ग्रामपंचायती आज बंद राहतील। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता राज्यभरात सरपंच आणि उपसरपंच शिवाय ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये भीती पसरली आहे। या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना कराव्यात ही मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये आज श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। यासोबत इतरही काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात पुढे वेगवान स्वरूपात। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। जालन्याच्या अंतरवाली सराटीत येऊन धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत काही वेळ चर्चा झाली आहे। धनंजय देशमुख यांनी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे, त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना होणार आहे, मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहे, मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना चकवाच देतोय। कृष्णा आंधळे कर्नाटकमध्ये असल्याचा संशय सध्या तरी वर्तवला जातोय। संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली। गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, याच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या झाली। दरम्यान देशमुख यांच्यावर 156 वार सुद्धा करण्यात आलेले होते। राज्यात सध्या सरपंच हत्या प्रकरणावरून आता राजकारण तापलंय। अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संबंधांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केलं। कराड सोबत हाके जेवण करतानाचा फोटो दमानिया यांनी ट्विट करत समोर आणला। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहे। या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। आरोपींना कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आपण केली नाही अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली। प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केल्याचं धस यांनी म्हटलं।
अमोल मिटकरी यांनी आता सुरेश धस यांच्यावर गंभीर स्वरूपातले आरोप केले। हत्याआधी 2 दिवस धस कराडच्या संपर्कात होते आणि वेळ आली की सगळं बाहेर काढण्याचा इशारा मिटकरींनी दिलाय। देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोरे आष्टीपर्यंत जातील, हा इशारा मिटकरींनी यावेळेस दिलाय। सुरेश धस यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केलाय, कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांना अडकवलं जातंय असा आरोप हाकेंनी केलाय। अंतरवालीमध्ये गोळीबार झाला त्यावेळेस गँग ऑफ बीड दिसलं नाही का असा सवाल हाकेंनी या दरम्यान उपस्थितही केलेला आहे। सारंगी महाजन यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सारंगी महाजनांनी केली आहे। त्यांनी मुंडेंवरती जमीन हडपल्याचा आरोप सुद्धा यावेळेस केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाजानं आंदोलन पुकारलं। या आंदोलनात धनंजय मुंडेंच्या समर्थनाचे पोस्टर झळकले। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांची भाजपमधून हकालपट्टी करा, ही मागणी ओबीसी आंदोलनकर्त्यांनी फडणवीसांकडे केलेली आहे। ओबीसी नेत्यांनी आता अजित पवारांची भेट घेतली। सरपंच हत्येप्रकरणी आरोपी असतील त्यांना शिक्षा द्या, मात्र मुंडेंवर कोणते गंभीर आरोप सिद्ध झालेले नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं चुकीचं असं ओबीसी नेत्यांनी दादांना सांगितलंय। सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। पंकजा मुंडेंनी 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, हा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केलेला आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज, चिंता वाढवणारी बातमी। असं का तर बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। टक्कल बाधितांची संख्या 71 वर पोहोचली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। दरम्यान टक्कल बाधितांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। आरोग्य विभागानं 5 बाधितांच्या केस आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। त्याचा अहवाल आल्यानंतर आजाराचं निदान होणार आहे। आरोग्य विभागाचं पथक आता परिसरात ठाण मांडून बसलं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर टक्कल व्हायरसने बुलढाण्यामध्ये थैमान घातलेलं आहे आणि अनेकांच्या डोक्यावरचे केसच उडाले। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। अजित पवार गटाकडून राजकीय भूकंपाची तयारी सुरू आहे असं समोर आलं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केला। दरम्यान अजित पवार गटाकडून संपर्क केल्याच्या दाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमल काळेंनी दुजोरा दिलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोनिया दुहान यांनी 7 खासदारांना संसद अधिवेशन काळात संपर्क केल्याची माहिती काळेंनी दिली। आपण कुणालाच संपर्क केलेला नाही, हा दावा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा आरोप धादांत खोटा आहे असंही तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीत पुढील 100 दिवसात करण्याच्या कामांचा आढावा घेतला जाईल। मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना मंत्र्यांची पहिली बैठक ही पार पडते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली। गुरुवारी ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक आहे आणि दक्षिण मुंबई विभागाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेतली जाणार आहे, ही माहिती आता आंबेडकरांनी दिली आहे। सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये झाला, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटने करावी असंही आंबेडकर म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांची काल फोनवरती चर्चा झाली आहे, तर राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळेस निदर्शनास सुद्धा आणून दिलेला आहे।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा मनसेवर गंभीर आरोप केले। बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर झाला, हा दावा राऊतांनी केला। इतकंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असंही राऊत म्हणाले। दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्यात आलंय। टार्गेट केलेल्या हिंदू नेत्यांची हिटलिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली। या यादीमध्ये मंत्री नितेश राणे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचं नाव समोर येतंय। क्रिकेटपटू केदार जाधव यानं भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। त्यामुळे केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्याचं मंत्रिमंडळ पेपरलेस होणार आहे। ई कॅबिनेटची संकल्पना राबवली जाणार आहे। ई कॅबिनेटच्या संकल्पनेनुसार मंत्र्यांना आता मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव हे आता स्मार्ट टॅबवरती दिले जातील। मंत्र्यांना आक्षेप अथवा सूचना नोंदवण्यासाठी टॅबची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडतं, काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांविरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेतली। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात 35 याचिका सुद्धा दाखल झाल्या। ईव्हीएम सोबत छेडछाड, आचारसंहितेचा भंग आणि मतमोजणी प्रक्रियेबद्दल पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवले। आता मुंबईमध्ये सुद्धा एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला असल्याचं आपण पाहतोय। मुंबईमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली। गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि सध्या या चिमुरडीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काहीच माहिती नाही असंही सांगितलं। टोरेस या कंपनीच्या 3 एजंट्सला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त झाली आहे। कंपनीचे संस्थापक संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए यांचा शोध घेतला जातोय। त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे। टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करेल। हजारो कोटींची फसवणूक असून आता चौकशीमध्ये आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाबही नोंदवले। मुंबई परिसरात महाबळेश्वर इतका गारठा आहे। मुंबईचा पारा 15 अंशांवर गेलाय। मुंबईकर गारठले। मुंबई महानगर प्रदेशाचं तापमान 14 अंशांच्या आसपास आहे, तर मुंबईमध्ये किमान तापमान 15.2 अंश इतकं होतं। मुंबईमध्ये किमान तापमान राहणार असून पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरेल असा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला। मागील आठवड्यात संपूर्ण मुंबईमध्ये धुक्याची चादर पसरली, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जाही घसरला। गडचिरोली या ठिकाणी आता आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झाली आहे। यात्रेत छत्तीसगडमधून भाविक दाखल झाले। लोहखनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात आहेत, त्यामुळे जंगल, आदिवासी त्यांच्या दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जाते आणि या पार्श्वभूमीवर ठाकूरदेव यात्रा ही आता संपन्न होते। भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने साईबाबांचं दर्शन घेतलं। मला जे काही मागायचंय ते मी बाबांच्या कानात सांगितलं आणि बाबा मला नक्कीच देतील असं देखील सूर्यकुमार म्हणाला। प्रयागराज या ठिकाणी 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा आहे आणि तिथे अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अन्नधान्य आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांसह ट्रक रवाना झाले। मकर संक्रांत ते महाशिवरात्र अशी 45 दिवस अन्नदान सेवा सुरू राहणार आहे। रोज 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ सुद्धा घेणार आहेत। पवईमध्ये संघर्षनगर, खैरानी रोड आणि घाटकोपरशी जोडणाऱ्या रस्त्याचं काम आता पूर्ण झालं। काही दिवसात या रस्त्याचं उद्घाटन पार पडेल। स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी पालिका रस्ते अभियंता संजय सोनवणे आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी सुद्धा केलेली आहे। संभाजीनगरच्या विमानतळाची धावपट्टी रुंदीकरणाचं काम होणार आहे। 500 कोटी खर्च असणाऱ्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे। एकूण 143 हेक्टर क्षेत्र विस्तारीकरणासाठी यामध्ये लागेल। पुणे आणि सोलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगात होईल। पुणे आणि सोलापूर या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामं पूर्ण झाली, त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढलेला आहे। प्रवाशांना आता सोलापूरहून पुण्यात अवघ्या 2.25 तासांमध्ये पोहोचता येणार आहे।
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर असा प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम केला जाईल। प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा देखील दावा सध्या केला जातोय। नागपूर शहराच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असेल। कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावर शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद राहील। लकडगच, सतरंगीपुरा, आशीनगर, नेहरूनगर झोनमधील 33 जलकुंभांवर पाणीपुरवठा होणार नाही। मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत करार केला। विद्यार्थ्यांना आता मुंबई विद्यापीठात MS इन केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवी मिळवता येईल। मुंबईचा पुरातन आणि सांस्कृतिक वारसा, कला, इतिहास पुन्हा उलगडणारे नूतनीकरणानंतर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालंय। डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईमधील सर्वात जुनं संग्रहालय आहे। पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनींचं रेकॉर्डिंग केलं जात होतं। विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे या संदर्भात तक्रार केली आहे। तपासात शाळेतील शिपाईच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलं। या प्रकरणी आता शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यात केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या आता 71 वर गेली आहे। आज परिसरातील काही गावांमध्ये 25 नवीन बाधित आढळले, त्यामुळे चिंता वाढली। आरोग्य प्रशासनाने 5 बाधितांच्या केसांचे आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले। बुलढाण्यातल्या टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागाने दखल घेतली। आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक गावात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येईल असं देखील आंबेडकर यांनी म्हटलं। शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला। प्रत्येकी 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। 10 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। श्यामला आणि काजल अशी दोघांची नावे आणि पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यानं आतापर्यंत 693 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं कळत आहे। कुर्ला बेस्ट बस अपघाताला 2 महिने देखील उलटत नाही तोवर अजून एक अपघात होता राहिलाय। रस्त्यावर चालणाऱ्या एका इस्मास बेस्टच्या बसने धडक दिली आणि तो इसम खाली कोसळलाय। मात्र बेस्ट चालकाच्या सावधानतेमुळे त्या इसमाचे प्राण मात्र वाचलेत। नाशिकमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या। नाशिकमध्ये स्टॉप अँड रिसर्चची मोहीम राबवली जाते। त्यावेळेस धुळ्याहून नवी मुंबईला जाणारी कार पोलिसांनी थांबवली। पोलिसांना चकवा देत तस्करांना तिथून पळ काढला। पंचवटी आणि मुंबई नाका पोलिसांच्या गाडीने या गांजा तस्कराच्या गाडीचा पाठलाग केला आणि आरोपीच्या मुसक्याही आवळल्या। भंडाऱ्यात झाडाझुडपांमध्ये अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरलंय। हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला। इतकंच नाही तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशन केलंय। झुंबड उडाल्यानं काहींनी वाघाला दगड देखील मारण्याचा प्रयत्न केलाय। ठाण्यात एका डॉग केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये 8 महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाचा डोळा गमावलाय। घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या डॉग केअर सेंटरच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। बस मारते ही गए, क्या कसूर था मेरे बच्चे। उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या 4.5 महिन्यांमध्ये बदली झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव या पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत। खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे। तिळगुळ, गुळ, भांडी, सौभाग्य लेणी यासह संक्रांतीला आवश्यक असलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत। पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावणार असा प्रश्न आता झालाय, कारण पाकिस्तानमधील क्रिकेट मैदानांवर पुरेशी तयारी नाही अशी माहिती आहे। 25 जानेवारीपर्यंत स्टेडियम तयार न झाल्यास UAE चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होण्याचीही शक्यता आहे। बघूयात एक मोठी बातमी, कारण सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप गोविंद मुंडे यांनी फेटाळले।
जमिनीचा व्यवहार हा सारंगीताईंच्या संमतीनं झालाय असा खुलासा यावेळेस गोविंद मुंडे यांनी केलेला आहे। सारंगी महाजन यांची जमीन गोविंद मुंडेंनी खरेदी केली आहे। धनंजय मुंडे यांनी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला। विशेष म्हणजे सारंगी महाजन या धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत। मी धनंजय मुंडे साहेबांचा नौकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे। सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे। त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही। हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे। त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये। यासोबतच राज्यातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। राज्यात थंडीचा कडाका वाढला। महाबळेश्वरपेक्षा नंदुरबार, निफाड, जळगाव, बुलढाण्यामध्ये जास्त थंडी आहे, तर धुळ्यात राज्यातल्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरलेला आहे। आज धुळ्यात 4.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे। गेले काही दिवस धुळ्यात तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा जास्त होता, परंतु तापमानात पुन्हा अचानक बदल झाले, त्यामुळे धुळेकर गारठले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानाचा पारा घसरलाय। सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट आहे। शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंशांखाली, तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं झालंय। सुसाट वेगाने दुचाकी चालवत कर्कश सायलेन्सर आणि हॉर्नचा आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर अमरावती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। एका महिन्यात 120 सायलेन्सर, 128 हॉर्न, रोड रोलर त्यांच्यावर चालवण्यात आलं। पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधत हे अभियान राबवण्यात आलेलं आहे। शहापूरमध्ये खोस्ते गावातील ग्रामस्थांनी कुऱ्हाडबंदी करून 416 हेक्टर जंगल रोखलेलं आहे। जंगलाचा वर्धापन दिन थाटामाटात साजरा केलाय। या जंगलातून मोह, करंगंद आणि रानभाज्या, पळसाची पानं आदी उत्पन्न गावकऱ्यांना मिळतं। अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरपंच हत्येचा निषेध केलेला आहे आणि आज राज्यातील ग्रामपंचायत कामबंद आंदोलन पुकारलं। राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून उपाययोजना कराव्यात ही मागणी सुद्धा केली जाते आणि त्यासाठी हे आंदोलन आता पुकारण्यात आलेलं आहे। संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या डोणगावात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीवर हल्ला केलाय। या घटनेने संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही वन विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाहीये, त्यामुळे शेतकरी आता संतप्त झाले। पंचशील धम्म ध्वजदिनानिमित्त तिवसा या ठिकाणी आनंदवाडी परिसरात यात्रेचं आयोजन झालं। अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हजारो भीमसैनिकांनी यामध्ये सहभाग घेतला। यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या भवानीपेठ भागात अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन तुंबली आहे। नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरतंय। अनेकदा तक्रार करूनही क्षेत्रीय कार्यालयानं यावर तोडगा काढलेला नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयात सांडपाणी ओतून आंदोलन सुरू केलं। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं। लाडकी बहीण योजनेचं काम करून अजूनही पैसे न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलं। शाळेत वेळेत बदल व्हावे, प्रोत्साहन भत्ता मिळावा यासह अधिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या नांदुरा गावात महिला ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं। या महिलांनी 100 फूट उंच असलेल्या जलकुंभावर चढत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गावाला नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं महिलांनी हे आंदोलन पुकारलं।
यानंतर बघूयात एक मोठी बातमी, कारण उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये महाकुंभ मेळावा आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रसिद्ध गायक कैलास खेर यानं विशेष गाणं सुद्धा यासाठी तयार केलेलं आहे। या गाण्याच्या माध्यमातून कुंभमेळ्याचं महत्त्व आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेची झलक बघायला मिळते। समाज माध्यमांवरती आता या गाण्याला चांगलीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। आता कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कैलास खेर यानं विशेष गाणं सुद्धा या कुंभमेळ्यासाठी बनवलेलं आहे। खरं तर 12 वर्षांनंतर कुंभमेळा हा होत असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती हे गाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि या कुंभमेळ्याची झलक सुद्धा या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आपण पाहतो।